नमस्कार मित्रांनो, आज होली आहे आणि तरी मी सकाळी डस्टबिन बॅग सेल करायला गेलेलो. काल डस्टबिन बॅग सेल झालेलं नाही, तर आता मी डस्टबिन बॅग सेल करतोय. तर आज देवाच्या कृपेने डस्टबिन बॅग सेल झालं आहे. त्याच पैशाने अजून माल आणायचा आहे, म्हणजे 15-14 उरलं आहे. 15-14 माझा डस्टबिन बॅग उरलेला आहे. ऊन जास्त असल्यामुळे फेस दिसत नाही आहे. ऊन जास्त आहे, फेस दिसत नाही आहे. डस्टबिन बॅग 14-15 उरलेलं आहे, पण ते जे पैसे भेटले त्यातून आता घरी बाचीला पुरणपोळी बनवायचं. मला पुरणपोळी येत नाही बनवता, तरी मी ट्राय करणार आहे की पुरणपोळी कसा बनवायचा व्हिडिओ बघू आणि ते पुरणपोळी तुम्हाला दाखव. बाचीला पिचकारी वगैरे घेऊन दिलेलं आहे. आता ती जेवली का माहिती नाही. आता घरी चाललो आहे, तर तुम्हाला घरातला पण व्हिडिओ दाखव. आई पण वैतागली आहे, बाची मस्ती करते, ऐकत नाही. आता ती लहान आहे तर ती ऐकत नाही, तिला खेळायला पाहिजे. आता घरी जाईल, काय नाही माहिती पडेल. मी तुम्हाला घरचा व्हिडिओ दाखव. गूळ मी घासून घेतला आहे, गूळ आणि डाळ शिजवलेले. 3 तास डाळ ठेवलं आहे मी भिजवून. त्यानंतर उकळलं. आता डाळ जे बारीक करतोय. डाळीतलं पाणी काढलं आहे चालणीमधून पाणी काढलं आहे. आता हे डाळीतून डाळ भिजतोय. आता गूळ टाकलाय, गूळ आणि डाळीमध्ये गूळ टाकलाय. आता सगळं मिश्रण करतो. गरम असतानाच डाळीमध्ये गूळ टाकायचं, म्हणजे गूळ पातळ होते आणि सगळे ठिकाणी पकडून जातं. आता मी पीठ मळून ठेवलं आहे. 15 मिनटं तेल लावून थोडं 15 मिनटासाठी झाकण लावून ठेवतो. हे झाले तयार पुरण झालंय तयार. जास्त सुकलेलं नाही ओला. आता आपण पीठ मळून घेऊया. पुरण माझं एकदम हे झालंय. माझी बाची खाऊन बघल. थोडे पिऊ, थोडंसं गोड आहे का बघा. प्रीती आत दे. लांब गरम है. हात धुवून घे. गोड आहे ना. थोडाच आहे. थोडाच आहे ना, बस हात धुवून घे. मग थोडं दे. नाही, आता पुरणपोळी बनवायचं आपल्याला. आता हे झालंय. आता आपण पीठ मळूया आणि पिठामध्ये पुरणपोळी बनवताना रेसिपी दाखवतो. गाईज, आता हे गोळा बनवून ठेवलाय, बघू शकता तुम्ही. गोळे बनवून ठेवले.
आता यात मावा भरणार मी. काही आता माझं पुरणपोळी तयार झालं. जास्त चांगलं नाही झालं. पुरणपोळी बनवतोय. हे आई लाटत होती, मला लाटायला प्रॉब्लेम झाला. हे असं पुरणपोळी तयार करतोय.